नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स आणि नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पनवेल रेल्वे स्थानकाजवळ प्रवीण पाल उर्फ प्रदीप पाल या फरार आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी 2022 मध्ये उत्तर प्रदेशातील देवरिया येथील न्यायालयीन कोठडीतून फरार झाला होता. त्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 50,000 रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. वाराणसी एसटीएफने आरोपीचा कॉल ट्रेस केला. त्याचं पनवेल रेल्वे स्थानकाजवळील लोकेशन सापडलं. एसटीएफच्या पथकानं पनवेलमध्ये येऊन नवी मुंबई पोलिसांच्या मदतीनं आरोपीला पनवेल रेल्वे स्थानकाजवळ अटक केली. गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन उरणमधील दिघोडे हद्दीतील हरिओम इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर स्टोअरच्या दुकानाचं कुलूप तोडून दुकानात डल्ला मारला. चोरट्यांनी 30,000ची रोकड, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन पोबारा केल्याची घटना उघड झाली आहे. तसंच सीसीटीव्हीमध्ये कैद होऊ नये यासाठी चोरट्यांनी सीसीटीव्हीचा संचच लंपास केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांनी उरण पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामे करून अज्ञात चोरांचा शोध सुरू केला आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेना खालापूर कार्यालयातून जनतेच्या हिताचे कार्य करावे, जनतेच्या समस्या सोडवाव्यात असं आवाहन कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं. खालापूरमध्ये अनेक शासकीय कार्यालये आहेत. सर्वसामान्य जनतेला येथे यावे लागते. जनतेला आमदार महेंद्र थोरवे यांना भेटायचं झाल्यास नेहमीच शक्य होत नाही. त्यामुळे जनता आणि कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी खालापूर या तालुक्याच्या ठिकाणी शिवसेना संपर्क कार्यालय उघडण्यात आले. त्याच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे बोलत होते. शेतकऱ्यांची पूर्वजांपासून चालत आलेली प्रथा आहे की पाऊस पडला नाही किंवा पाण्याची कमतरता आली की येथील शेतकरी बेडकांची किंवा गाढवाची लग्न लावतात. असं केल्यानं पाऊस पडतो आणि पाण्याची कमतरता भासत नाही अशी समजूत आहे. पेण तालुक्यातील वाशी, शिर्की, खारेपाट भागात पाण्याची मोठी टंचाई आहे. प्रस्तावित हेटवणे धरण ते वाशी, शिर्की, खारेपाट हा प्रस्तावित कालवा आणि रखडलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनसाठी गेली 5 वर्ष लढा सुरू आहे. या आंदोलनातून महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण ठिकाणी चक्क गाढवाचं लग्न लावण्यात आलं, जेणेकरून शासनाला जाग येऊन येथील पाणी प्रश्न सुटेल. मोहोपाडा नवीन पोसरी या गावामध्ये रघुनाथ पाटील यांनी जुना असलेला वहिवाटीचा रस्ता मागील 8 ते 9 महिन्यांपासून बंद केला असल्याने नवीन पोसरी खारकर आळीत नाराजी पसरली आहे. अचानक हा रस्ता रघुनाथ पाटील यांनी बंद केल्यामुळे खारकर कुटुंबासमवेत नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रशासनाकडून वारंवार आश्वासन देऊन सुद्धा रस्ता खुला न झाल्याने खारकर कुटुंबानं आमरण उपोषण सुरू केलंय. या प्रकरणी तहसीलदार खालापूर आणि गटविकास अधिकाऱ्यांनी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीला आदेश दिला असून मासिक सभेत ठराव करून वहिवाट खुली करण्यासाठी पत्र देण्यात आलंय. सामाजिक, शैक्षणिक, कामगार क्षेत्रात तसंच भाजीपाला फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे उरण तालुक्यातील नागाव येथील शेतीनिष्ठ शेतकरी प्रकाश ठाकूर यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार जाहीर झालाय. नागावचे माजी सरपंच तथा शासनानं गौरवलेले शेतीनिष्ठ शेतकरी शांताराम ठाकूर यांच्या घरात प्रकाश ठाकूर यांचा जन्म झाला असून त्यांनी आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वडिलोपार्जित कृषी क्षेत्र लहानपणापासून ते वयाच्या 17व्या वर्षीही सांभाळण्याचं काम केलंय. माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उतेखोलवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उतेखोलवाडी हनुमान मंदिरासमोरील चौकात मोठ्या उत्साहात पार पडलं. यामध्ये विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात बालकलाकारांनी आपल्या कलाविष्कारांचं प्रदर्शन केलं. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शमिका अंबुर्ले, उपक्रमशील शिक्षिका विनया जाधव, ज्येष्ठ शिक्षिका नंदिनी वाले, स्नेहल उतेकर यांनी मेहनत घेतली. गावच्या शाळेचा कार्यक्रम असल्याने शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि पालकांनी मोलाचं सहकार्य केलं. पिल्लई HOC इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च रसायनीतर्फे व्यावसायिक नीतिमूल्ये आणि क्रॉस कटिंग समस्या याबाबत जनजागृती तसंच व्यवस्थापन शिक्षणाचं महत्त्व याबाबत रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये कम्युनिटी आउटरीच इनिशिएटिव्ह प्रोग्राम अंतर्गत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. पिल्लईतर्फे रायगड जिल्हा तसेच सिंधुदुर्गमधील महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांसोबतच संबंधित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असणारे शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासाठी देखील हे उपयुक्त असून या मार्गदर्शन शिबिरांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तुराडे ग्रुप ग्रामपंचायत आणि लायन्स क्लब ऑफ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी एकूण 105 युवकांनी हजर राहून मुलाखती दिल्या तर 120 युवकांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली. परिसरातील युवकांना रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेकांनी ग्रामपंचायतीच्या कामाचं कौतुक केलं. यावेळी 12 कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये ITI, डिप्लोमा, डिग्री, इंजिनियर आणि सर्व ट्रेडच्या युवकांना संधी मिळाली. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.